बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्रहो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी झुंज. प्रकरण 8. बाबूरावांनी दुसऱ्या दिवशी या प्रकरणावर अग्रलेख लिहिला. चोराच्या उलट्या बोंबा. त्यात त्यांनी लिहिले, वास्तविक हे लाकूडतोडीचे प्रकरण आमच्याकडे आलेले वनमंत्र्यांना माहीत होते आणि आम्ही त्यावर लिहिणार याचाही त्यांना सुगावा लागलेला होता. आपण चोर नसून साव आहोत हे दाखवण्याची ही संधी वनमंत्र्यांनी त्या मुलाखतीत घेतली, पण ते त्यांचे करणेही बेकायदा आहे. मंत्रिमंडळाची बैठक आदल्या दिवशी झाली होती. त्या बैठकीत वनमंत्र्यांनी या प्रकरणाचा उल्लेख केलेला नाही अशी आमची पक्की बातमी आहे. आपल्यावर होणारी संभाव्य टीका टळावी म्हणून मंत्री महोदयांनी घाई गर्दीने आपणहून जनशक्तीच्या संपादकांना बोलावून ही मुलाखत दिली. अशा मुलाखती सरकारी पातळीवरील धोरणांची चर्चा करणे हे अनैतिक आहेच, पण शिष्टाचाराचा भंग करणारीही आहे. ज्या दोघा जंगल कॉन्ट्रॅक्टर्सची नावे वनमंत्र्यांनी सभागृहापुढे हजर केली ते दोघेही वनमंत्र्यांचे हस्तक आहेत. पैकी एक तर भगवंतरावांच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांचे प्रचार प्रमुख होते. अशा माणसाने अनेक गैरव्यवहार केले, ते वनमंत्र्यांच्या संमती वाचून केले हे म्हणणे हास्यास्पद ठरेल. वनमंत्र्यांना एखाद्या वाळवंटाच्या विकासाचे खाते जरी दिले तरी प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे या सुभाषिताचा खराखुरा फायदा घेऊन ते तिथेही गैरमार्गाने पैसा मिळवल्याशिवाय राहणार नाहीत. ते मंत्री झाल्यापासून त्यांच्या संपत्तीत किती वाढ झाली आहे याची चौकशी केली तर भ्रष्टाचाराची गंगोत्री कुठे आहे ते आपोआपच कळून येईल. वनमंत्र्यांवर काही टीका केली की सवर्णांना मागासवर्गीयांचा भाग्योदय पाहवत नाही अशी ते जातीयवादी भूमिका घेतात. पण भगवंतरावांसारख्यांची जात एकच असते, ती म्हणजे भ्रष्टाचारी. आमचे शेकडो दलित मित्र स्वतःच्या कर्तृत्वाने मोठमोठ्या पदावर चढले आहेत. त्यांच्याबद्दल आम्ही नेहमी गौरवानेच लिहितो, कारण जातीपाती आम्ही मानितच नाही. पण केवळ जातीमुळेच मोठे झालेले आणि समाजाची लूट करणारे हे समाजकंटक असतात. त्यांना आमच्यासारख्या निर्भय पत्रकाराचं भय वाटावं हे स्वाभाविकच आहे. बाबूरावांचे प्रत्यही होणारे नवे आरोप आणि शिवराळ भाषा वाचून भगवंतरावांचे गरम डोके बिथरत असे. पण अक्षय कुमारांनी बजावून सांगितल्याप्रमाणे सभागृहाबाहेर ते एकही शब्द बोलत नसत किंवा त्यांच्या नावावर काही मजकूर प्रसिद्धही करीत नसत. सभागृहात बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाला संरक्षण असते. त्यावर कोणालाही खटला करता येत नाही किंवा कोणत्याही खटल्यात तो मजकूर वापरता येत नाही याचे भान बाबूरावांना होते, पण सर्वसामान्य वाचकांना नव्हते. शिवाय कुलदीपची लेखणी आणि स्कूप्स तयार करण्याचे सामर्थ्य बिनतोड होते. शांतीलाल शेटनी कुलदीपला संपूर्ण स्वातंत्र्य दिले होते. मुख्यमंत्री आणि वनमंत्री यांच्या अंतर्गत लढाईत वनमंत्र्यांची बाजू घ्यायची हे मनाशी ठरविल्यामुळे जनशक्ती संपूर्णतया बाबूरावांच्या विरोधात उभी होती. अन्य वृत्तपत्रे कधी बाबूरावांची तर कधी वनमंत्र्यांची बाजू घेत. अधूनमधून त्यात गुलाबचे बलात्कार प्रकरण चविष्टपणे घोळले जाई. त्यावरही विधानसभेत प्रश्नोत्तरे झालीच होती. पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले गेल्याने मुख्यमंत्र्यांना चर्चेत हस्तक्षेप करावा लागला आणि सांगावं लागलं की या प्रकरणाची सारी चौकशी हाती आली आहे. बलात्काराचे प्रकरण तर सर्वथा खोटे आहेच, पण पोलिसांच्या मारहाणीने बन्सी नावाच्या एका समाजकंटकाचा मृत्यू ओढवला हीही एक कल्पित कहाणी आहे. संपादकांच्या कल्पनेतून असली प्रकरणे निघतात आणि सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. अशा तऱ्हेचे खोटे आरोप करणे हा ज्यांचा स्वभाव धर्म आहे त्या पत्रकारांच्या विरुद्ध सरकार काही इलाज योजणार आहे काय, असा प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले, जनता शहाणी आहे, तिच्यावर आमचा पूर्ण भरोसा आहे. असल्या प्रकरणाची दखल सरकारने घ्यायची ठरवली तर सरकारचा वेळ आणि पैसा हकनाक फुकट जाईल आणि निष्पन्न तर काहीच होणार नाही. आमच्या कायद्यातल्या तरतुदी अशा आहेत की संपादकाच्या लेखनामागचा हेतू आणि विधानातील सत्यतेबाबत घ्यावयाची प्राथमिक दक्षता जर
न्यायालयाला समाधानकारक वाटली तर न्यायालय या अतिरंजित बातमीबद्दल किंवा बदनामीबाबत संपादकांना संरक्षण देतात. राजकीय चारित्र्य हनन केल्यामुळे आम्हा कार्यकर्त्यांचे वजन घटत नाही, उलट अशा तऱ्हेच्या पत्रकारांविरुद्ध मात्र जनतेत चीड निर्माण होते. म्हणून सरकारने या प्रकरणात काही करावयाचे नाही असे ठरविले आहे. व्यक्तिगत पातळीवर हवे तर बदनामी विरुद्ध संबंधित व्यक्तींनी खटले दाखल करावेत असे सरकारचं धोरण आहे. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवर सगळ्या वृत्तपत्रांनी कडाडून हल्ला केला. एका जबाबदार सहकारी मंत्र्याच्या चारित्र्य हननाच्या या मोहिमेविरुद्ध शासनाने काही इलाज न योजता अशी तटस्थपणाची भूमिका घ्यावी, हे सामुदायिक जबाबदारीच्या तत्वाविरुद्ध आहे. मुख्यमंत्र्यांची चव्हाट्याच्या संपादकांना आतून फूस आहे, एवढेच नव्हे तर आतून साह्यही आहे. असा गदारोळ माजल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बाबूरावांशी असलेले आपले संबंध तूर्त स्थगित केले. मध्यंतरीच्या काळात गुलाबची चौकशी अधूनमधून आबासाहेब करीत आणि त्याची प्रगती योग्य मार्गाने होते आहे हे ऐकून स्वस्थ चित्त होत. अधिकृतपणे गुलाब आश्रमात दाखल केली गेली नव्हती. ती माताजींच्या वैयक्तिक देखरेखीखाली होती आणि माताजी तिच्या बदललेल्या वृत्तीबद्दल व सहकार्याबद्दल संतुष्ट होत्या. ती शिकण्याचा प्रयत्न नियमितपणे करीत होती आणि माताजींच्या शब्दाबाहेर चुकूनही जात नव्हती. माताजींची कितीतरी कामे आप खुशीने स्वतः करी आणि हळूहळू आश्रमाच्या त्या एकसुरी जीवनात सुद्धा ती चांगली रमू लागली. प्रार्थना तिने तोंड पाठ केल्या. रसोई घरावरती दक्षतेने लक्ष देऊ लागली. अक्षर ओळख तर चांगली झालीच होती, पण कधी रात्रीच्या वेळेस माताजींचे पाय चेपता चेपता ती त्यांना तिने ऐकलेली गाणी म्हणून दाखवी. भडक कपड्यांची आणि अलंकारांची तिची आवड केव्हाच विरघळून गेली होती. ट्रस्टीजच्या झालेल्या मीटिंगनंतर तिला भेटण्यासाठी आबासाहेब मुद्दाम थांबले. तिचे बदललेले स्वरूप पाहून ते आश्चर्यचकित झाले. पूर्वीचा तो आक्रमक पवित्र आता लुप्त झाला होता. पांढऱ्या शुभ्र कपड्यात ती एखाद्या संन्यासिनी सारखी दिसत होती. फक्त तिचे डोळे मात्र त्या तिच्या वेशाला दगा देत होते. अजूनही तिने नजरेला नजर दिली की अंतरंग भेदून ती आपल्या मनाच्या गाभाऱ्यात प्रवेश करते आहे असे वाटायचे. तिच्या डोळ्यांचा तो आव्हान देणारा भाव सर्वार्थाने लुप्त झालेला नव्हता. पूर्वी सारं जग आपल्या विरुद्ध आहे आणि आपल्याला एकट्याने जगाविरुद्ध लढायचंय अशी जी एक विलक्षण बंडखोर वृत्ती तिच्या चेहऱ्यावर प्रकट होत होती, तिचा मात्र आता मागमूस नव्हता. उलट आपण एका अत्यंत सुरक्षित जागी आहोत याविषयी असणारी खात्री तिच्या चेहऱ्यावर प्रकटत होती. तिच्याकडे पाहून आबासाहेब संतुष्ट झाले. पण तिचा हा जीवनक्रम बदलून आपण तिचे करणार काय हे मात्र त्यांना उमगत नव्हते. आश्रम तुला आवडला का? छानच आहे. आणि माताजी तर देवतेसारखे आहेत. इथं राहायला आवडेल तुला? म्हणजे काय, मी तर राहतेच आहे आणि तुम्ही सांगेपर्यंत इथंच राहणार आहे मी. पूर्वीच्या सगळ्या खानाखुना पुसून टाकल्या की मग मी तुमच्या घरी येणार. अरे बापरे, माझ्या घरी? कशासाठी? हे काय विचारता तुम्ही? इथं कायमचं राहायला कोणी येत नाही. हे काही कुणाचं घर नाही. पण तुला दुसरं घर आहेच कुठं? का बरं असं का म्हणता? तुमच्या घरात मी आले तर तुम्ही मला हाकलून देणार? तुला हाकलून देण्याचा प्रश्नच नाही, पण लोक काय म्हणतील? लोकांची तुम्हाला पर्वा असती तर आश्रमात का होईना पण तुमच्या नावाने मला आश्रय दिला नसतात. आश्रमातल्या इतर बायकांप्रमाणे मी काही अनाथ नाही. माताजींनी मला मुलीसारखं वागवले. माझ्यासाठी छान छान कपडे त्यांनी तयार केले. मला ते स्वतः शिकवतात. एवढेच नव्हे, स्वतः जेवतात तेव्हा मला बरोबर घेऊन जेवतात. काल तर त्यांनी मला नहायला घातलं. अरे वा, बराच वशिला लावलायस तू माताजींशी. छे हो, तुमच्यामुळं मला ही अगदी खास वागणूक मिळते. छे छे, माझा काही संबंध नाही आहे त्यात. माताजींना तू आवडलीस. त्यांनीही बिचाऱ्यांनी सर्व सुखांचा त्याग करून ही संस्था वाढवली. लग्नच केलं नाही तेव्हा मुलं बाळं होण्याचा प्रश्नच नव्हता. तुलाच त्यांनी मुलगी मानले असं दिसतंय.
ते खरं असेल हो, मी नाही असं म्हणत नाही. माताजी खरंच मोठ्या मनाच्या देवता आहेत. पण तुम्ही स्वतःला मला इथं आणून पोहोचवलं, काळजी घ्यायला सांगितलं. एवढंच नव्हे तर आश्रमात येणाऱ्या इतर स्त्रियांप्रमाणे मला प्रवेश न देता त्यांच्या जवळ ठेवायला सांगितलं. माझ्यासाठी लागणारे पैसे तुम्ही आश्रमाला देता. आश्रमात मला जी वागणूक मिळते ती कुणामुळे? आबासाहेब क्षणभर गप्प बसले. ही अंगडी रांगडी तरुण स्त्री हजरजबाबी तर आहेच, पण सरळ आणि स्वच्छ विचार करण्याएवढी समजदारही आहे. हे त्यांनी पहिल्या भेटीतच ओळखले होते. अनिर्बंध आयुष्य जगण्याची सवय असणारे हे रानपाखरू नियमबद्ध अशा या आश्रमात संतुष्ट मनाने राहू शकेल असे मात्र त्यांना वाटले नव्हते. आपले पूर्वीचे सारे पाश तोडून टाकून तिने नवा जीवन धर्म स्वीकारण्याची खरोखरच गरज काय? बलदंड माणसांना सुद्धा फटकारणारी ही वाघीण असे बंदिस्त आयुष्य कोणत्या प्रेरणेने जगत असेल? मनात आलेले भलते सलते विचार त्याने एकदम परतवून लावले. किंबहुना त्यांचा तो प्रयत्न थोडा अनाठाईच होता असे म्हटले पाहिजे. आपल्या डोळ्यांतला खट्याळ भाव जागा करीत गुलाब म्हणाली, साहेब, माझं तुम्ही काय करणार आहात? मला शिकविणार, तुमच्या समाजात राहायला लायक करणार आणि मग परत माझ्या समाजात मला फेकून देणार की काय? छे छे, असली चिंता तू करू नकोस. यापुढं तू निराधार राहणार नाहीस. तुला हवे ते निवडण्याचे आणि मिळवण्याचे सामर्थ्य मी तुला प्राप्त करून देईन. साहेब, ते जाऊ दे. ह्या झाल्या दूरच्या गोष्टी. पण मला सुट्टीसाठी सुद्धा एखादा दिवस तुम्ही घरी नेणार नाही? एवढ्यात माताजी आल्या. त्या म्हणाल्या, खरंच आबासाहेब, तुम्ही 1-2 दिवस हिला सुट्टीला घेऊन जा. ही सुद्धा कंटाळली असेल. नाही नाही, मी मुळीच कंटाळलेली नाही. साहेब म्हणतील तितके दिवस मी इथं राहीन. अजिबात अनुमान करणार नाही मी. मी एवढंच म्हणाले की साहेबसुद्धा अगदी एकटे असतात. एखादे दिवस मी घरी गेले तर मी त्यांना चांगलं खाऊ पिऊ घालीन. मला चांगलं रांधता येतं आणि मला सुद्धा जरा वेगळे वातावरण मिळेल, एवढंच. आबासाहेब उठता उठता म्हणाले, ठीक आहे, या शनिवारी मी तुला घेऊन जाईन. शनिवारला अजून 2-3 दिवस अवकाश होता. पण आबासाहेबांचे शरीर एखाद्या पिसासारखे तरंगत होते. गुलाबसारख्या स्त्रीला आपण घरी नेणार आहोत. लोक काय म्हणतील हा प्रश्न नाही, पण आपल्यावरती सुद्धा आपला ताबा राहील का? गुलाब अजून अल्लड आहे. तिच्यावर अजून नागरी संस्कार झालेले नाहीत. तिनं जर धुसमुसळेपणानं आपल्या जीवनात प्रवेश केला तर आपण तिला थोपवू शकू काय? तिच्या डोळ्यांत नियत दिसते, पण डोळे फसवेही असू शकतात. गुलाबची केवळ आठवण झाली तरी सुद्धा शरीरावर रोमांच का येतात. अजूनही गायत्रीची आठवण सर्वार्थाने व्यापून टाकत होती. मग हळूच चोर पावलांनी गुलाबची प्रतिमा तिथे काय यावी? गुलाबला आपल्या आयुष्यात येऊ देणे आपल्याला झेपणार आहे काय? गुलाबचे केवळ अस्तित्व कस्तुरीच्या गंधाप्रमाणे झपाटणारे आहे. आपल्या हातून आपल्या प्रतिष्ठेला व आपल्या वयाला न शोभणारे असे काही झाले तर मग? कठोर तर्कवादाला सापडणारी उत्तरे हळव्या मनाला नकोशी असतात. मन त्याविरुद्ध बंड करते. गुलाब आणि आपल्यात अनेक योजने अंतर आहे. जातीचे, संस्कारांचे, शिक्षणाचे, वयाचे. हे अंतर भेदून जाण्याची क्षमता आपल्याजवळ कशी येणार? 2 घटका करमणूक अशी ही वृत्ती आपल्याजवळ नाही. मन गुंतल्याशिवाय आपला देह कुणाच्याही अधीन होणार नाही. गुलाबसारखे सुंदर फूल आपल्या बागेत उगवेलच का? ते फूल तसेच टवटवीत आणि निरागस ठेवणे आपल्याला शक्य होईल का? शनिवार येईपर्यंत नानाविध प्रश्नांनी आबासाहेबांना भंडावून सोडलं. मद्याने आलेली अर्धग्लानी म्हणजे तर यक्षभूमीच. अगोदरच तिथे सुवर्णाला सुगंध येतो, गंधाला प्रकाश येतो, आणि आता तर एका खूप सुंदर यक्षिणीचे तिथे आगमन झाले होते.
पडल्या पडल्या त्यांच्या डोळ्यांसमोर गायत्रीची अनेक रूपे साकार व्हायची आणि एकदम त्या गायत्रीची गुलाब व्हायची. आबासाहेब मुंबईहून भेटायला आले की रुग्णावस्थेत सुद्धा गायत्री चैतन्याने मुसमुसून जायची. खरं तर तिच्या त्या एकाकी रुग्णावस्थेत नवं काही घडत नसे, पण बागेत आलेली नवी फुले, नवा मोह, धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.